हॅलो, नमस्कार. आज मी बनवला होता व्हेज पुलाव आणि हा व्हेज पुलाव अगदी खूप छान झाला होता, खूप टेस्टी झाला होता. चला तर बनवूया पटापट. आधी बटाटा, गाजर आणि ग्रीन बीन्स, गोबी, वाटाणा, टमॅटो एवढं सगळं घेतलं मी. त्यांना छान कापून घेतलं. तिथे मध्ये मध्ये माझी मुलगी करत होती. तिला घेऊन खूप अवघड असतं, पण तिला घेऊन घेऊन मी सगळं मॅनेज करत असते. तर अशा प्रकारे मी सगळं कापून घेतलं आणि थोडं पनीर घेतलं. मग अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली. सगळं फ्राय केलं आधी. थोडं तेल आणि बटर टाकून सगळं फ्राय करून झाल्यानंतर त्याला बाजूला काढलं एका प्लेटमध्ये. आणि परत त्याच उरलेल्या तेलामध्ये मी 2 काळी मिरी, 4 लवंग आणि 2 तेजपान टाकलं. अद्रक लसूणची पेस्ट टाकली. मग टमॅटो, कांदा सगळं व्यवस्थित करून घेतलं. त्यानंतर हळद, धने पावडर आणि गरम मसाला, म्हणजेच मी गरम मसाला म्हणून दीपक मसाला वापरत असते, ते टाकून घेतलं. मग त्यामध्ये स्वच्छ धुतलेला तांदूळ टाकला आणि त्याला थोडंसं फ्राय केलं. मग त्याच्यानंतर ते सगळे व्हेजिटेबल्स आपण जे फ्राय केले होते ते टाकून घेतलं आणि त्यामध्ये पाणी टाकलं आणि चवीनुसार मीठ आणि छानपैकी कोथिंबीर टाकून घेतली. आणि मला थोडं तिखट कमी वाटत होतं म्हणून मी थोडंसं वरतून तिखट टाकलं आणि 2 शिट्ट्या घेतल्या आणि हा गरमागरम आपला पुलाव तयार आहे. खूपच भारी झाला होता. शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू.